तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये। तर आता आम्ही गणपती बाप्पाला आणण्यासाठी जात आहोत। हे बघा पाऊस आहे त्यामुळे थोडा छत्री वगैरे घेतला आणि चालत जात आहोत। पहिला आधी अक्षूचा गणपती आणणार आहोत मी लष्करवाडीतनं, नंतर आमचा गणपती आणायचा आहे दुपारून अंबरवाडीमध्ये। तर तुम्हाला दाखवतो आता पहिल्यांदा अक्षूचा गणपती आणायचा आहे। तर पाऊस पहिल्यांदाच भेटला नाही तर आम्ही दरवर्षी गाडी हातगाडी वगैरे घेऊन जात आहोत चालत चालत, पण यावर्षी आम्हाला गाडीतनं आणायला लागणार आहे। तर मित्रांनो हा बघा किती जोरात पाऊस आला आहे तो, आणि हे छत्रीनं आणण्याचे परिणाम बघा। एका छत्रीत तिघं भिजत जात आहे। आता आम्हाला पूर्ण लष्करवाडीपर्यंत जायचं आहे। येताना गाडी आहे पण जाताना सगळे भिजणार आहोत। एक तर मित्रांनो बघा आम्ही आता पावसात कसे चालतो, भाई आलाय माझ्या छत्रीत आणि मागच्या छत्रीत पिऊ बंटी आणि ओमकार आहे। ते बघा आम्ही आता पावसात असे चालतो, बाकीचे सगळे पुढे गेले। भावा येणार आहे बागना गाडी घेऊन। ए बंटी भावा येणार आहे, भावा येणार आहे काय बोलतोय, गाडी घेऊन येणार आहे काय? तर भावाचा बहुतेक कॅन्सल होणार आहे, तर पाऊस आलाय त्यामुळे बघूया येतोय की नाही तो। आणि भावा एकच गाडी घेऊन येईल, त्याच्यात किती जण जाणार ते सुद्धा बघूया। तर मित्रांनो हे बघा आपण श्री आर्ट्स कला केंद्र इथे आले आहोत। अक्षूचा गणपती आहे इथे, हे बघा अशा सुंदर मूर्ती आहे तिकडे आतमध्ये, आणि हा अक्षूचा गणपती आहे हा वाला। हे बघा इथं बाप्पाची इथं पूजा करतायत। तेजसनी बनवलं नाही मूर्ती बघा, आणि अक्षून त्याला मदत केला नाही। आपल्या आता बाप्पा निघाला घरी येण्यासाठी। तर बघा पावसात ना आम्हाला आता गाडीतनं न्यायला लागतंय। तर मित्रांनो हे बघा आपला असा बाप्पा आम्ही जात आहोत छत्री वगैरे पकडून गाडीतनं जात आहोत। मोरया पपई तोडला भाई जात छत्रीन या बघा ये पकडा पिऊ हात दे। बघा आम्ही आता निघालो बाप्पाला घेऊन घरी जाण्यासाठी। हे छोटा स्पीकर सुद्धा घेतलं नाही, छत्री आतमध्ये घे। ते बघा आता निघालो आम्ही सगळे हळूहळू जात आहोत बाप्पाला घेऊन। तर मित्रांनो बघा आम्ही दरवर्षी आम्ही वाजत गाजत गणपती बाप्पाला नेतो, पण यावर्षी पाऊस आहे त्यामुळे आम्हाला गाडी जायला होतं बघा। आता आमचा गणपती सुद्धा आणायचा आहे, तो बघूया कसा गाडीने जातो की हातगाडी घेऊन जातो ते दाखवतो तुम्हाला। तर मित्रांनो बघा आता आपण आलो अक्षूच्या घराच्या इथं, आता पटकन बाप्पाला नेऊया घरामध्ये। आपला बाप्पा आहे आता बाप्पाचं आगमन घरी होत आहे। अजून डेकोरेशन अक्षरशः काय झालेलं दिसत नाही, आज रात्री जागरण करून त्याला करायला लागणार आहे। लाईट गेले मोरया। ए बाबा आलाच का नाही रे? अरे गेलेलो आता आम्ही वाट बघत होतो गाडी घेऊन येणार आहेत म्हणून। हा बघ काय तर आम्ही भावाची वाट बघत बसलो, आणि भावा आता नंतर आमच्या मागणं जाऊन आला। आता अक्षूचा गणपती वगैरे आणून झालेला तर आता आमचा गणपती आणायला जातोय बघा। आता आम्ही चालत चालत जातो, हातगाडी न्यायचा बोलतायत पाऊस नाही त्यामुळे। अक्षूचा गणपती गाडीनं आणायला लागला, या वर्षी जरा पाऊस होता त्यामुळे आता बघूया हातगाडी घेऊन जाऊ। ते बघा आता आपली हातगाडी घेऊन आम्ही बाप्पाला आणण्यासाठी निघालो, सगळे आमच्या तर मंडळी आलेत। आता आम्ही सुद्धा निघतो पटापट, पाऊस नाही तर जातो चालत हळूहळू। तर मित्रांनो बघा आम्ही आता चालत चालत निघालो सगळीजण, स्पीकर सुद्धा गाडीवर घेतले, मागं मंडळी सुद्धा चालतात आमची सगळी। तर ही मजा असते आमची आता बाप्पाला आणण्यासाठी। ते पाऊस आला त्यामुळे जरा गाडीतनं आणायला लागला, तर चालत वगैरे आणण्याची बाप्पाची मजा सगळी वेगळीच असते। तुम्हाला दाखवतो आमचा बाप्पा कसा दिसतो तो। मित्रांनो हे बघा आता निशू दमलाय, तो गाडीवर बसलाय, बाळू मागणं धक्का देते गाडीला। पुढे गणपतीची तर गर्दी ज्यादा झाले, भरपूर मूर्ती आहेत तिथं। आमची बघूया आता किती टायमान भेटते मूर्ती ती।
तर मित्रांनो हे बघा किती गर्दी आहे ती समोर आधी. तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो कुठल्या कुठल्या मूर्त्या आहेत ते. आधी पहिल्यांदा बाप्पा जात आहेत सगळे दुसरीकडचे. बघा आतमध्ये किती मूर्त्या आहेत ते सगळ्या. तर मित्रांनो हा आपला बाप्पा आहे बघा. थोडं वेळ त्याची पूजा करून आपण निघायला गेलो. बाकीच्या मूर्त्या बघा किती सुंदर आहेत त्या सगळ्या. ते बघा आपला बाप्पा आलेला आहे. आता इकडे प्रथमेश त्याचा बाप्पा सुद्धा येतो बघा. बघा बाप्पा कसा दिसतोय एकदम. चला आता जाऊया आपण लगेच पुढे. तर बघा आपल्या बाप्पाचं आता आगमन झालेलं. आता आम्ही जातो बाप्पाला घेऊन घरात. नाता 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 हातवर 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 करा. प्रथम त्याचा बाप्पा आता जातोय त्याच्या घरी आणि आपला बाप्पा इकडे आहे बघा. आता बाप्पा आता आपला निघालाय पुढे आपल्या घरी यायला. तर मित्रांनो बघा आपला बाप्पा आता आपल्या गल्ली जिथं आलेला आहे. आता जाता लगेच फटाफट पुढे. हे बघा आपला बाप्पा आता घरी आलाय. मोरया मोरया मोरया. तू तो पुढे मित्रांनो आपल्या बाप्पाच्या घरात आता आगमन झालं आहे. उद्या त्याला आपल्या मकरात बसवून पूजा केली जाईल. उद्यापासून आमचा गणेशोत्सवाला पूर्ण सुरुवात होईल. तुम्हाला दाखवतो आमच्याकडे गणपतीची मजा काय असते. तर मला हा ब्लॉग कसा वाटतं ते कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.